बहिणीनं प्रेमविवाह केल्यामुळे भाऊ संतापला आणि त्याने रागाच्या भरात तिचा काटाच काढला. इतकंच नाही तर कोयत्यानं तिचं शिर धडावेगळं करून त्याने सेल्फीही काढला. ऑनर किलिंगची ही घटना 2021 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली होती. आता 3 वर्षानंतर या घटनेचा निकाल समोर आलाय. बहिणीची हत्या करणाऱ्या तरुणासह त्याच्या आईला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना महाराष्ट्रात नेमकी कुठे घडली आहे? या तरुणीसोबत नेमकं काय घडलं होतं? भावाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि साम टीव्हीला फॉलो करायला विसरू नका. तारीख 4 डिसेंबर 2021, वेळ दुपारची. तब्बल 3 वर्षांपूर्वीची गोष्ट. स्क्रीनवर तुम्ही ज्या तरुणीचा फोटो पाहताय तिचं नाव किशोरी थोरे. 19 वर्षीय किशोरीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता, पण तिच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. तरीही किशोरीनं त्यांच्या विरोधात जाऊन अविनाश थोरे या तरुणासोबत लग्नगाठ बांधली आणि आई वडिलांना सोडून ती सासरी नांदायला गेली. लग्नानंतर सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण ते काही महिन्यांसाठीच. ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं, पण इथं चुकीला माफी नव्हती. लग्नानंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव इथं राहत होती, पण आपल्या बहिणीनं प्रेमविवाह केल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली याचा राग तिच्या कुटुंबियांच्या मनात होता. याच रागातून किशोरीचा भाऊ संकेत आणि आई शोभा मोटे यांनी तिचा काठा काढण्याचा कट रचला. लेकीला भेटण्याच्या बहाण्याने दोघांनीही लाडगाव गाठलं आणि पुढे जे काही घडलं त्याचा विचार कोणी स्वप्नातही करणार नाही. आई आणि भाऊ किशोरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले. अचानक आई आणि भावाला पाहून किशोरीला अतिशय आनंद झाला. आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आलेत असंच काहीसं तिच्या मनाला वाटलं, पण नियतीनं वेगळाच डाव आखला होता. दोघांसोबतही गप्पा मारून किशोरी चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली. घरात दुसरं कुणीच नव्हतं. याच गोष्टीचा फायदा संकेतने घेतला. सोबत पिशवीत आणलेला कोयता त्याने बाहेर काढला आणि किशोरीवर सपासप वार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. पण इतकं करूनही तिचा भाऊ आणि आई शांत बसली नाही. कुठलीही दयामाया न दाखवता भावानं तिचं शिर धडावेगळं केलं. दोघांच्याही अंगातला शैतान इतका जागा झाला होता की त्यांनी तिचं शिर हातात घेऊन सेल्फीही काढला. नेमका हा प्रकार घडल्यानंतर किशोरीचा पती अविनाश घरी आला. बायकोला रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यालाही मारण्यासाठी संकेत आणि शोभा तिकडे धावले, पण घटनास्थळावरून पळ काढल्याने अविनाशचा जीव वाचला. शेजारी लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केलं. सबळ पुराव्याच्या आधारे तब्बल 3 वर्षाच्या सुनावणीनंतर वैजापूर सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज किशोरी या जगात नाही आहे, पण तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय. आता या घटनेत नेमकी चूक कोणाची होती? किशोरीनं प्रेमविवाह करणं हा गुन्हा होता का? तिच्या आई आणि भावानं तिला समजून घेतलं असतं तर? किंवा मोठ्या मनानं तिला माफ केलं असतं तर? कदाचित ती या जगात असती. या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.